ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। पंचायत समिती सदस्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू झालेलं आहे। जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, एक मोठा गोंधळ तिकडे पाहायला मिळतोय। अगदी शिपायापासून अधिकाऱ्यांच्यापर्यंत पैसे घेतल्याचं काम होत आहे, मग काय होणार? अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत विजय केसरकर। विजय, हे आंदोलन नेमकं का करण्यात येत आहे, काय म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं? कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जे शौचालय बांधण्यात आले होते, त्या शौचालय बांधण्यामध्ये अनेक बेकायदेशीररित्या या ठिकाणी ती शौचालय बांधण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी हातकणंगले नगर पंचायत समितीचे सदस्य आहेत प्रवीण जनगोंडा यांनी केला होता। मात्र वेळोवेळी तक्रार करून देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे शेवटी त्यांनी आज जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत त्यांच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन ते केलं। यावेळी पोलीस आणि जे आंदोलक करते आहेत त्यांच्यामध्ये झटापट झाली। साधारण या तालुक्यामध्ये 2250 शौचालय बांधण्यात आले होते, मात्र त्यापैकी बरेचशी शौचालय ही बेकायदेशीररित्या किंवा एखाद्या सदस्याने एखाद्या व्यक्तीने आपल्याच भागामध्ये वळवण्यात आलेले आहे, संपूर्ण तालुक्याला त्याचा लाभ दिलेला नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो करण्यात आला होता। आणि त्यामुळे हे सगळे जे पंचायत समितीचे सदस्य आहेत ते वेळोवेळी तक्रार केली, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर अखेर त्यांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे थोडी झटापट आहे ती कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळाली। विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।